नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण भूगोल विषयाचा प्रकरण 3 याचं नाव आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाचा आपण आज अभ्यास करणार आहोत। आता या पाठामध्ये आपल्याला भारत आणि ब्राझील हे दोन देश म्हणजे सुरुवातीलाही आपण पाहिलं प्रकरण क्रमांक 2 मध्ये देखील पाहिलं की त्याचा सीमा विस्तार भारताचा त्याचबरोबर ब्राझीलचा याही गोष्टींचा आपण अभ्यास केला। तर या प्रकरणामध्ये आपल्याला ब्राझील आणि भारत म्हणजेच भारत व ब्राझील या देशातील आपल्याला काय करायचं आहे की एक प्राकृतिक रचना व जलप्रणाली या दोन गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे तर इथे तौलनिक अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे। मग आता हा जो हे जे प्रकरण आहे ते तसं पाहायला गेलं तर फार मोठं आहे। त्या पद्धतीने आपण काय करूया की याची जी भाग 1 आणि भाग 2 अशा दोन भागामध्ये विभागून मी तुम्हाला हे समजावून सांगण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे। तसं प्रकरण फार सोपं आहे, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजल्या तर तुम्हाला नकाशा भरणं देखील खूप चांगल्या पद्धतीने सोपं जाणार आहे। आता सुरुवातीलाच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला भारताच्या प्राकृतिक रचनेबद्दल नकाशाच्या अंतर्गत इथे काही भाग दाखवलेले आहेत। तर हा जर संपूर्ण भाग बघितला तर तुम्ही हा उत्तरेकडील तुमचा भाग दिसतोय, बरोबर आहे। हा संपूर्ण उत्तरेकडील भाग आहे। हा पर्वतरांगा आपल्याला इथे दिसतात। इथे लक्षामध्ये ह्या गोष्टींना आपण पर्वतरांगा असं म्हणतो। ह्या ज्या काही रेड कलर पर्यंत आपल्याला दिसत आहेत हे सगळे एक प्रकारचे पर्वत म्हणजे उत्तरेपासून ते अगदी पूर्वेपर्यंत या सगळ्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत। दुसरा विषय जर पाहायला गेलो तर जर तुम्ही नीट पाहिलं तर उत्तरेकडून जसं जसं आपण खाली येऊ हा जो भाग आहे हा संपूर्ण तुमचा दक्षिणेकडील भाग दाखवलेला आहे। हा पूर्ण दक्षिणेकडील भाग दाखवलेला आहे आणि या दक्षिण भागामध्ये जर तुम्ही नीट जर ऑब्झर्वेशन केलं म्हणजेच काय ते निरीक्षण केलं तर तुमच्या दक्षिणेकडे जसं आपण उत्तरेकडे सगळ्या काय पाहिल्या होत्या ह्या पर्वतरांगा पाहिल्या होत्या। इथे संपूर्णतः पर्वतरांगा आहेत, बरोबर आहे। हा पूर्ण पर्वतरांगांचा पट्टा तुम्हाला इथे दिसतोय, हा संपूर्ण पर्वतरांगांचा भाग आहे। तसं दक्षिणेकडे जर तुम्ही पाहायला गेलात तर आपण खाली येऊया, हा तुमचा संपूर्णतः दक्षिणेकडचा भाग तुम्हाला इथे पाहायला मिळतोय। तर साधारणतः या दक्षिण भागामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर या सगळा हा संपूर्ण तुम्हाला दिसतोय हा डोंगराळ भाग म्हणू शकता किंवा घाटातला भाग म्हणू शकता, किनारपट्टीचा भाग म्हणू शकता। आणि या दक्षिणेकडे तसं पाहायला गेलं तर इकडे तुम्ही जर पाहिलं तर इथे हिंदी महासागर आहे, अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे। म्हणजे या गोष्टींमुळे या सागरांमुळे इथे काही द्वीपकल्प पण देखील निर्माण झालेले आहेत। म्हणजे याला तुम्ही ते लक्षद्वीप असे छोटे छोटे काही लक्षद्वीप असे द्वीपकल्प निर्माण झालेले आहेत। म्हणजे ह्या सगळ्या भागाला तुम्ही काय म्हणू शकता तर एक म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश किंवा द्वीपकल्प द्वीपसमूह असं म्हणू शकता। आणि त्रिभुज प्रदेश म्हटला तरी चालेल, काय संपूर्णतः तिन्ही बाजूने तुम्हाला समुद्र दिसतोय। हा तुमचा पूर्वेकडील भाग आहे, हा दक्षिणेकडील भाग आहे आणि पश्चिमेकडील भाग आहे। पूर्वेकडे तुम्हाला बंगालचा उपसागर पाहायला मिळतोय, तर पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे तुम्हाला पाहायला मिळतोय ते हिंदी महासागर। आणि हे काही छोटी छोटी बेट आहेत, याला आपण द्वीपसमूह म्हणजे खूप बेट आहेत। या बेटांचे मिळून हे द्वीपसमूह झालेले आहेत, लक्षद्वीप द्वीपकल्प निर्माण झालेले आहेत। आणि हा संपूर्ण समुद्र किनारपट्टीचा इथे प्रदेश आपल्या भारताला मिळालेला आहे। अशा पद्धतीने आपण या भारताच्या प्राकृतिक रचनेबद्दल आपण थोडक्यात अभ्यास करतोय। त्यानंतर जर तुम्ही पूर्व पश्चिम हे दोन भाग बघितले आणि उत्तर आणि दक्षिण या दोघांच्या मध्ये जर मध्य ठिकाणी जर पाहिलं तर हा जो भाग तुम्हाला इथे दिसतोय हा वाला जो भाग दिसतोय हिरव्या रंगाचा, या हिरव्या रंगाचा येलो कलरचा हा जो भाग दिसतोय, बरोबर आहे। इथे तुम्हाला हे सगळे काही दिसत आहेत, हे सगळे मैदानी प्रदेश तुम्हाला इथे दिसत आहेत। अगदी राजस्थान पासून ते अगदी ह्या पूर्व भागापर्यंत जसं की अरुणाचल प्रदेश पर्यंत जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला बरेचसे असे मैदानी प्रदेश पाहायला इथे मिळत आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नकाशा
वाचन एकदा तुम्हाला जमलं ना की तुम्हाला हा देखील विषय खूप सोपा जाणार आहे. तर अशा पद्धतीने हा आपल्याला भारताचा प्राकृतिक नकाशा इथे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि त्याखाली आता हे तुम्हाला सांगण्याचा महत्वाचा मुद्दा काय, कारण नकाशा वाचन तुम्हाला पेपरला येतं आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. आणि जर इथे डोंगर रांगा पण तुम्हाला दिसत आहेत आपल्या येलो कलर मध्ये, जो पिवळा कलर आहे याच्यामध्ये आपल्याला बरेचसे असे पर्वत रांगा, डोंगराळ भाग आपल्याला इथे दिसतो. आपला महाराष्ट्राचा भाग जवळजवळ सगळ्या डोंगरांनी पठारांनी व्यापलेला आहे. म्हणजे तुम्ही जर असं ऑब्झर्वेशन करायला गेलो की आपण हिरव्या रंगाचं जर पाहिलं तर किनारपट्टी असा प्रदेश किंवा मैदानी प्रदेश असा आपण म्हणू शकतो. पिवळ्या कलर मध्ये आपण म्हणू शकतो की पर्वत रांगा किंवा डोंगराळ प्रदेश किंवा पठारांचा प्रदेश म्हणू शकतो. दक्षिणेकडे समुद्रमय किंवा लक्षद्वीप किंवा द्वीपकल्पांचा आपण प्रदेश म्हणू शकतो. आणि उत्तरेकडे पर्वत रांगांचा प्रदेश असा आपण म्हणू शकतो. अशा रीतीने आपल्याला आता खाली काही आपल्याला इथे काही प्रश्न दिलेले. एक म्हणजे आकृती 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणता, असं त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, प्रश्न विचारले. बरोबर आहे. भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंच असलेला भाग कोणत्या दिशेस आहे. मग आता असे काही प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला इथे काही उंचीचे प्रमाण वगैरे अशी एक सूची दिलेली असते. या सूचीच्या आधार घ्यायचा. हा जी सूची दिसते या सूचीचा आपल्याला काय करायचा, आधार घ्यायचा आहे आणि या सूचीच्या आधारावरती आपल्याला खाली विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायचे. आता बघा की 6000 मीटर पेक्षा जास्त उंच असलेला भाग कोणत्या दिशेस आहे. आता इथे 6000 मीटर ही उंची दिलेली आणि त्याचा रंग कसा दिलेला आहे, नारंगी रंग दिलाय. मग आपण आपल्या भारताच्या नकाशामध्ये नारंगी रंग कुठे आहे तो प्रथम शोधून घ्यायचा. बरोबर. आता नारंगी रंग आपल्याला सगळ्यात वरती उत्तरेकडे दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि सांगितलं की कोणत्या देशात आहे. मग आपण आपलं उत्तर आपण म्हणू शकतो की जर हा नारंगी रंग इथे दिलेला आहे याचा अर्थ काय आहे की आपल्याला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर कुठे आपल्याला इथे उत्तर दिशेस आपल्याला मिळतं. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर चांगल्या रीतीने देऊ शकतो. अशा रीतीने तुम्हाला नकाशा वाचन करता आलं पाहिजे. पेपरला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजेच भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंच असलेला भाग हा उत्तर दिशेस आहे असं आपण इथे म्हणू शकतो. म्हणून मित्रांनो माझ्यामध्ये तुम्हाला चांगल्या रीतीने समजत असेल. नंतर पुढील प्रश्न काय विचारला की द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते. आता जर तुम्ही नीट पाहिलं की आता काय विचारलं आपल्याला की द्वीपकल्प म्हटल्यावरती मी तुम्हाला सांगितलं की हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा द्वीपकल्पाचा भाग दिसतोय. राईट. हा जो द्वीपकल्पाचा आपल्याला भाग दिसतोय. आता ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की जसं की इथे हा द्वीपकल्पाचा भाग आहे संपूर्णतः. मग याच्यामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, बघा बरं प्रश्न काय विचारलाय की आपल्याला हे सारखं असं वरखाली पाक करावाच लागणार आहे, पर्याय नाहीये. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा आणि ती कोणत्या खोऱ्यामध्ये येते ते आपल्याला शोधायला सांगितलं. त्याला मी वेब आपला मोठा करता आला तर पाहूया जेणेकरून तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे. आता पाहूया आपण की कुठे काय आहे. आता हा द्वीपकल्पाचा भाग आहे आणि त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय. काय विचारलंय तर द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. दक्षिण वाहिनी म्हणजे त्याचा ॲरो जो आहे तो कुठल्या दिशेला पाहिजे, खालच्या दिशेला पाहिजे. मग पहा बरं आता दक्षिण वाहिनी नदी कुठे दिसते का तुम्हाला, बघा बरं. तर इथे आता आपल्याला शोधावं लागणार आहे की कुठे काय नदी आहे, कुठली नदी आहे. दक्षिण वाहिनी नदी या बरोबरती जरा अजून बघूया. या सगळ्या पर्वत रांगा आहेत. बरोबर. तर दक्षिण आता नद्यांसाठी इथे त्यांनी काही दिलेलं नाहीये. तर माझ्या मते त्यांनी आपल्याला आपल्याच बुक मध्ये इथे खाली जर दिलं असेल तर आपण जरा चर्चा करूया. बघूया आपल्याला खाली कुठे पेज नंबर वरती दिलंय का. तर या जरा खाली येऊया आपण, कारण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने जर दिला नसेल तर तुम्हाला अशाही पद्धतीने नकाशा देऊ शकतात आणि नकाशा वाचन तुम्हाला मात्र या पद्धतीमध्ये करता आलं पाहिजे. बरोबर आहे. आता हे अमेझॉनचे खोरे आहे, आपल्याला भारताचं खोरं पाहिजे. आता हे प्रमुख नद्या वसर आहे. बरोबर आहे. इथे बघा आता जर तुम्ही पाहिलं दक्षिणेकडील भाग म्हटल्यावरती
जर तुमच्या लक्षात आलं असेल की हा संपूर्ण दक्षिणेकडील भाग आहे, बरोबर आहे. मात्र इथे ह्या सगळ्या नद्या आहेत, इथे तुम्हाला दिसतंय या सगळ्या नद्या आहेत. मग आता ही कृष्णा नदी ही कशी चालली आहे, अशी चालली आहे, बरोबर आहे. पण ही त्याची दिशा कुठे दाखवली तर दक्षिणेत आहे, पण दिशा कुठे दाखवली, पूर्वेकडे दाखवली. म्हणजे नदी घेता येईल का आपल्याला, नाही. दक्षिणेकडे दिशा दाखवलेली म्हणजे ही कुठली, ही नदी दिसते बघा. मग ही जी नदी आहे हा एकच नदी आपल्याला इथे दिसते. जर मी त्याला जरा थोडासा मोठं करतो जेणेकरून तुम्हाला समजेल की म्हणजे ही कुठली नदी, आता ही प्राणहिता नदी इथे आपल्याला दिसते. जर नीट पाहिलं तुम्ही कोणती नदी दिसते ती आपल्याला प्राणहिता. ओके, ही प्राणहिता नदी मी मोठं केलेलं आहे मी उभाला, प्राणहिता नदी, आणि याचा पान पुढे दाखवलाय, दक्षिणेकडे दाखवलाय. आणि कुठल्या खोऱ्यातून जाणार आहे ती प्राणहिता नदी, तर ही गोदावरी नदीच्या खोऱ्यातून जात आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नकाशा वाचन करता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर नकाशा वाचन करता आलं तर तुम्हाला गुगलच्या पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आता हे प्रश्नांचे उत्तर आपण एक एक करून पाहतोच आहे, कारण हे तुम्हाला माझं काम आहे समजवण्याचं की कशा पद्धतीने आपण नकाशा वाचन करतो. तर हे तुम्हाला मी इथे खोऱ्यांमध्ये येऊन किंवा ह्या कशा पद्धतीने आपण नकाशा वाचन करायचं आणि ह्या नकाशांचा कशा पद्धतीने आपल्याला वाचन करून आपल्याला मार्क मिळवता येतील, अतिशय सोपं आहे. 2 प्रश्न तर आपण अशाच पद्धतीने इथे सॉल्व्ह केले. नंतर जसं की द्वीपकल्पावरील यांनी प्रश्न आपल्याला काय विचारला होता, तर दक्षिण वाहिनी नदी शोधा. प्राणहिता नदी आपण शोधली, गोदावरी नदी होती. ओके, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते, गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते. आणि दक्षिण वाहिनी नदी आपण तिथे शोधली होती. गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे. उत्तर दिशा पाहायला सांगितली, बरोबर आहे. आता उत्तर दिशा पाहायला सांगितल्यामुळे आपण कुठे जाणार, वरच्या दिशेला जाणार. प्रश्न काय विचारला आपल्याला त्यांनी, नीट पहा, लक्षात घ्या. गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे. उत्तरेकडील भूमी जी आहे त्याचा उतार हा कोणत्या दिशेला आहे त्याचं त्यांनी आपल्याला विचारलं. जर तुम्ही नीट इथे लक्षात घेतलं तर उत्तरेकडील उतार जर हा हिरव्या रंगाने दाखवलेला, बरोबर आहे, गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील उतार कोणत्या दिशेला आहे, तर पूर्व दिशेला. मला उत्तरेकडून तो पूर्वेकडे उताराचा चाललेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रश्नाचं उत्तर इथे लिहू शकता. आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजत असतील. आता अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. आता आपल्याला अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांचा म्हणजे पर्वतांमय प्रदेश आपल्याला पाहिजे, बरोबर. मग पर्वत रांगा आपल्याला पाहिजे. मग आता कुठे आहे तो अरवली पर्वत, पहा बरं, तिथे तुमचा अरवली पर्वत आहे तो, बरोबर आहे. हा अरवली पर्वत आहे, दिसतोय. थोडंसं व्ह्यू मी मोठा करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल, म्हणजे तुम्हाला हे काही प्रॉब्लेम येणार नाही, बरोबर. सो अरवली पर्वत ते छोटा नागपूर, बरोबर. हे बघा, अरवली पर्वत ते हा छोटा नागपूर पठार. मग याच्यामध्ये कोणते कोणते पठार येतात, तर हा मोहोड हा जो आहे पठार, बुंदेलखंड पठार आहे. त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर माळव्याचे पठार आहे. मग ही पठारांची नावं तुम्ही इथं अशा पद्धतीने लिहू शकता. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे नकाशा वाचन करणं येणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न काय सांगितलं की पूर्व घाटातील शिखरांचे नाव काय. आता पूर्व घाटातील शिखर म्हटल्यावरती तुम्हाला हे समजलं पाहिजे की पूर्व घाट आणि पश्चिम घाट कोणते. तर घाट म्हटल्यावरती हा जो येलो कलरचा पट्टा तुम्हाला दिसतोय त्या सगळ्या काय आहेत, तर डोंगर रांगा आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो पिवळ्या कलरचा जो पट्टा दिसतो त्याला आपण डोंगर रांगा म्हणतो. ह्या सगळ्या डोंगर रांगा आहेत. मग इथून ते दक्षिणेकडे आणि इथून ते इथून दक्षिणेकडे खाली आलेला हा इकडचा भाग म्हटल्यावरती हा पूर्व घाट झाला. आणि हा झाला आपला पश्चिम घाट. तर या भागामध्ये असलेले जे काही पर्वत रांगा आहेत किंवा डोंगराळ भाग आहे त्या तुम्ही तुमच्या पर्वत रांगा किंवा घाटा भागातील भाग असा तुम्ही इथं म्हणू शकता. ओके, तर जास्त वेळ न दवडता आपण काय करूया की बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आता इथे आपण अभ्यास करायला सुरुवात करूया. ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला उंची वगैरे कशा कुठल्या दिशेने वाढत जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देत बसत नाहीये. कारण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर वाचन कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवले. तर उरलेले जे काही 3-4 प्रश्न आहेत याचा तुम्ही स्वतःहून अभ्यास करायचा. जर एखाद्या वेळेला तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही समजली तुम्ही मला विचारा,
तुम्हाला तो सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, कारण आता एवढ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या, त्या सगळ्या उत्तरांची द्यायची प्रॉब्लेम नाहीये देण्यासाठी, पण आपला तेवढा वेळ व्हायला जाईल आणि व्हिडिओ तेवढा लेंथी होईल. मग आता हे आपण पाहिलं भारताच्या प्राकृतिक रचनेच्या बद्दल, आणि त्याचबरोबर नकाशा वाचन कसं करायचं. आणि ज्यावेळेस आपण ब्राझीलचा अभ्यास करणार आहोत, जसं की आता ब्राझीलमध्ये इथे उत्तर अटलांटिक महासागर आहे, दक्षिण अटलांटिक महासागर आहे, तर ब्राझीलच्या बाबतीत आपण या ब्राझीलच्या बाबतीत असलेल्या प्रश्नांची उत्तर ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेबद्दल अभ्यास करताना आपण पाहूया. मग आता जाऊया आपण पुढच्या भागामध्ये भौगोलिक स्पष्टीकरण. आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये तुम्ही जर पाहिलं की भारत हा काय सांगितलंय की भारताचं हे प्राकृतिक रचनेबद्दल त्यांनी एक रूप दिलेलं आहे, आणि या रूपाचं आपल्याला इथे आता अभ्यास करायचा आहे. भारत आकृती 3.1 मध्ये भारताची प्राकृतिक रचना दिली आहे. भारताचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. कोणते कोणते? तर हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह. ऑलरेडी मी तुम्हाला आता मराठी नकाशा वाचन करताना या सगळ्या बऱ्याच गोष्टींचा मी तुम्हाला इथे काय केलेला आहे, उल्लेख करून चांगल्या पद्धतीने समजावून देखील सांगितलेला आहे, आणि माझ्यामध्ये तुम्हाला ह्या चांगल्या गोष्टी समजल्या असतील, चांगल्या रीतीने समजल्या असतील. आता यापैकी आता पहिले करूया आपण अभ्यास हिमालयाचा. मग हिमालयाचा अभ्यास करताना त्यांनी आपल्याला काय सांगितलंय पाहूया बरं. हिमालय हा काय आहे? अर्वाचीन वली पर्वत आहे. रिकामी जागा फार महत्वाचं आहे. हिमालय हा कसा आहे? अर्वाचीन वली पर्वत आहे. आता बऱ्याच पर्वतांचे प्रकार आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो, जसं की अग्नीच्या म्हणजे अग्नीच्या किंवा ज्वालारासापासून किंवा लावारासापासून आलेले काही पर्वत आहेत, वली पर्वत आहेत, असे काही पर्वत रांगांचा आपण गेल्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये चांगल्या रीतीने अभ्यास केला होता. आता यांनी सांगितलं की ताजिकिस्तान मधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला. आता आपल्या भारताच्या नकाशामध्ये आता ताजिकिस्तान हा काही भाग आपल्याला इथे दाखवला नाहीये. हा कदाचित अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान या बांड्रेवरती हा ताजिकिस्तान येत असावा. ताजिकिस्तानापासून हा पूर्वेकडे आपल्याकडे पसरलेला प्रदेश आहे हिमालय. आता आपल्या भारतामध्ये फक्त जम्मू काश्मीर पासून तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे अगदी पूर्वेपर्यंत, बरोबर आहे. सो आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरला आहे. बघा आता इथे त्यांनीच दिलेला आहे, मी सांगायच्या आधीच त्यांनी इथे दिलेलं. तसे मी तुम्हाला सांगितलंच की तो जो ताजिकिस्तान आहे तर कदाचित अफगाणिस्तानमध्ये येत असावा किंवा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती, तो तिथून तो कुठपर्यंत पसरलेला? आपल्या पूर्वेकडे पसरलेला आहे. अशा पद्धतीने हिमालयाची व्याप्ती आहे. पण आपल्या सीमा आपल्याला ठरवून दिलेल्या आहेत. त्यामुळे भारताचा जर फक्त विचार करायला गेलो तर आपल्याकडे भारतात जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत हा हिमालय पसरलेला आहे. हिमालय ही एक पर्वतरांग नसून हिमालय ही एक काय आहे? पर्वतरांग नसून ती काय आहे? अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. म्हणजे नुसती एक मोठी पर्वतरांग नाही आहे, तर त्याच्या अंतर्गत छोटे छोटे काही पर्वत पण येतात, आणि म्हणून काय सांगितलंय की अनेक पर्वतरांगांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन म्हणजे अर्वाचीन पर्वतरांग आहे. गेल्या वर्षी जर पाहिलं तर आपण ह्याही गोष्टींचा अभ्यास केला होता की हिमालयाची जी उंची आहे ती दिवसेंदिवस काय होत चाललेली आहे? वाढत चाललेली आहे. ओके, सो ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय, हिमाद्री व हिमालया पलीकडील रांगा आपल्याला आढळून येतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. बरोबर आहे. हे आपल्याला हिमालयाबद्दलचं काय सांगितलेलं आहे? वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये हिमालय हा प्राकृतिक विभाग कशा पद्धतीने आपल्याकडे पाहायला मिळतो किंवा आपल्याकडे निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्या वैशिष्ट्य म्हणजे काय की ही प्रमुख पर्वत प्रणाली रांग आहे आपल्या आशिया खंडातली. त्याचबरोबर अर्वाचीन वली पर्वत आहे, आणि आपल्या ह्या हिमालयाच्या पर्वत श्रेणीमध्ये जर पाहायला गेलं तर समांतर अशा पर्वत रांगा आहेत. त्यामध्ये त्यांनी उल्लेख करून दिलेला आपल्याला, एक म्हणजे शिवालिक, नंतर लघु हिमालय आणि बृहद हिमालय, आणि अशा पद्धतीने हिमालया पलीकडील रांगाही आपल्याला इथे पाहायला मिळतात.
मग याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय म्हणजे काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजे आसाम हिमालय असेही भाग केले जातात. हे झालं आपल्या हिमालय पर्वताबद्दल. आता आपण विचार करूया तो म्हणजे उत्तर भारतीय मैदान. आता उत्तर भारतीय मैदानाचं जर तुम्ही नकाशामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला मी खाली ग्रीन कलरच्या झोन मध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीने आपल्याकडे मैदानी प्रदेश तिथे आढळलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं असेल तर चांगल्या रीतीने जर तुम्ही पाहिलं असेल तर पाहू शकता की कशा पद्धतीने आपण 2च मिनिटं की कशा पद्धतीने आपण त्या पर्वतरांगा आपण पाहिल्यात. आता त्या पर्वतरांगा तुम्हाला चांगल्या रीतीने दाखवले होते मी मगाशी नकाशामध्ये. पुन्हा आपण पाहूया चांगल्या रीतीने आणि त्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया की कशा पद्धतीने आपल्या ह्या पर्वतरांगा आपल्या भारतामध्ये आपल्या व्याप्त झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने विभागल्या गेलेल्या आहेत याचाही तुम्हाला इथे चांगल्या रीतीने अभ्यास करता येईल. पहा इकडे आपण हिमालयाचा भाग बघितला होता, बरोबर आहे. आणि आता काय करूया आपण की पर्वतरांगा म्हणजे मैदानी प्रदेशाचा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जर पाहायला बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल नकाशामध्ये की कशा रीतीने आपण हा जो भाग आहे तो पाहिला. ओके, सो अशा रीतीने हा भाग इथे तुम्हाला इथे दिसतोय की कशा पद्धतीने आपण तो भाग आपण इथे पाहतोय. आणि इथे तुम्हाला समजलं असेल की हा हिमालयाच्या पर्वतरांगांचा आणि हा जो इकडचा भाग आहे हा संपूर्ण मैदानी प्रदेश आहे. आता या गोष्टीचा आपल्याला इथे चांगल्या रीतीने अभ्यास करायचा आहे. पाहूया तर मग आता काय आहे आणि काय नाही ते. ओके, चलो कम टू द दॅट पॉइंट्स. आता मी वारंवार वरती नकाशाकडे येणार नाही कारण ते खूप हॅक्टिक होतं. तुम्ही तुमच्याकडे पुस्तक असेल तुम्ही पुस्तक तुमच्या समोर ठेवून मी ज्या काही गोष्टी एक्सप्लेन करतोय त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे. सो उत्तर भारतीय मैदान. आता इथे काय सांगितलंय यांनी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा काय आहे प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला. लक्षात घ्या. ओके, आता डोळ्यासमोर इमॅजिन करा की दक्षिण भाग कोणता आणि दक्षिण पायथा कोणता आणि भारताचा द्वीपकल्पाचा उत्तर सीमा कुठपर्यंत हा भारतीय मैदानी प्रदेश पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे कुठपर्यंत पसरलेला आहे आसाम पर्यंत पसरलेला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे पुन्हा 2 विभाग केले जातात. एक अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग हे गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. आकृती 3.3 पहा. हा जगातील सर्वात मोठा असा त्रिभुज प्रदेश आपल्याला इथे पाहायला मिळतो. म्हणजे ही संपूर्ण आपल्याला आता काय दिलेली आहे प्राकृतिक माहिती दिलेली आहे. याचा अभ्यास आपण करतोय आणि हा तुम्हाला दिसतोय सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश कशा पद्धतीने इथे दाखवलाय. ओके, आता उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात आपल्याला काय पाहायला मिळतं तर वाळवंट आहे, बरोबर आहे. उत्तर भारताच्या मैदानाच्या पश्चिम भागामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर संपूर्ण तुम्हाला वाळवंट पाहायला मिळेल. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने काय आहे प्रसिद्ध आहे, बरोबर. मग राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने काय केलेला आहे व्यापलेला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखले जाते. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार हा कुठे आहे पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा अतिशय सुपीक असल्यामुळे येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. म्हणजे आता आपण हिमालय देखील पाहिला, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश देखील पाहिले. या दोघांचाही आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला आणि तुम्हाला काही भाग असा समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा सांगू शकता की सर हे भाग आम्हाला समजला नाही. माझ्यामध्ये समजण्यासारखं असं काही नाही कारण ऑलरेडी तुम्हाला मी नकाशामध्ये
द्वीपकल्प. माझा द्वीपकल्प काय आहे त्यात आपण पाहूया. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला, बरोबर आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश म्हणजेच भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने, सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य व सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, आता हे जे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत इथे आकृती 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा जो उपक्रम आहे हा तुम्ही केला तर चांगला होईल. तरी पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर सांगू शकतो की अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरला आहे हे तुम्ही सांगू शकता. अरवली पर्वत कोणत्या नद्यांच्या जलविभाजक आहे? जलविभाजक म्हणजे काय की दोन नद्यांच्या मध्ये एखादा डोंगर जर आला तर त्याला आपण काय म्हणणार आहोत इथे? जलविभाजक. तर मला असं वाटतं की या प्रश्नांची तुम्ही उत्तर नकाशाच्या मार्फत शोधावी असं मला वाटतं. त्यामुळे मी हा जो पार्ट आहे हा इथे न घेता हा तुम्हाला उपक्रम म्हणून देतोय. जर उपक्रमामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नांची, चारही प्रश्नांची किंवा जे काही आहे तिथे खाली 4 ने 4 8 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. पण मला असं वाटतं की सर्वप्रथम तुम्ही शोधावं आणि जर तुम्हाला अडचण आली तर मी तुम्हाला तो सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तो तुम्ही शोधावं. कारण कसं आहे की एक्झामला तुम्हाला सामोरं जायचं, एक्झामला मी येणार नाहीये. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही काय करणार? कारण तुम्हाला मी वाचन करायला शिकवलं, नकाशा वाचन करायला शिकवलं तर तुम्हाला ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. चला तर आता जाऊया आपण एक म्हणतो म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश आपल्या या भारत प्राकृतिक रचनेमध्ये. भारताला जवळजवळ काय सांगितलंय की सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. ऑलरेडी मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं नकाशामध्ये. काय दाखवलं होतं नकाशामध्ये? इकडे तुमचा बंगालचा उपसागर, हिंदी अरबी समुद्र पश्चिमेकडे, त्याच्यानंतर हिंदी महासागर आपल्याला पूर्वेकडे आणि बंगालचा जर पाहायचं असेल तर आपण पुन्हा नकाशावरती येऊया. आणि अशा पद्धतीने ही किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे ही तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके, तर हे सगळं तुमच्या लक्षात असलं पाहिजे की भारताचा नकाशा तुमच्या लक्षात आला की बघा मी सांगितलं होतं की इथे हिंदी महासागर आपल्याकडे दक्षिणेला आहे, बंगालचा उपसागर पूर्वेकडे, अरबी समुद्र पश्चिमेकडे, आणि अशा पद्धतीने ही जी किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे या किनारपट्टीचा अभ्यास आता आपण इथे करत आहोत. येते लक्षामध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या रीतीने जर समजल्या या नकाशा वाचनामध्ये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला नकाशा वाचन करायला फार सोपं जाणार आहे. जसं की हा अरबी समुद्र पश्चिमेकडे आहे, बंगालचा उपसागर पूर्वेकडे आहे आणि हिंदी महासागर. त्यामुळे त्रिभुज प्रदेश म्हणजे ही जी किनारपट्टी आपल्या भारताला लाभलेली आहे ही फार मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. सांगितल्याप्रमाणे 7500 किलोमीटरचा हा जो किनारपट्टीचा पट्टा आपल्याला इथे आपल्या भारताला लाभलेला आहे. पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. आणि हा पूर्ण हा समुद्रामुळे ही किनारपट्टी आपल्या भारत देशाला लाभलेली आहे. चला तर या किनारपट्टीबद्दल अधिक जाणून घेऊया. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे नकाशाचे वाचन करणं येणं फार महत्वाचं आहे. ओके, आता पुढे काय सांगितलंय? द्वीपकल्पाचं पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. पश्चिम किनारा हा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ व पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदी ही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी काय तयार झालेले आहे तर खाड्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्ही पाहिलं गेलं तर आपल्या पुणे हा आपल्या पुण्याला जर यायचं झालं मुंबईवरून तर मुंबईवरून आपल्याला पुण्याला यायचं झालं किंवा पुण्याहून मुंबईला जायचं झालं तर आपल्याला सह्याद्री डोंगर रांगा किंवा सह्याद्री रांगांचा जो डोंगराळ भाग आहे, घाट भाग हा आपल्याला उतरावा लागतो. आणि जर मुंबईवरून पुण्याला यायचं असेल तर घाट आपल्याला चढावा लागतो. आणि या घाटांतर्गत काही ज्या पश्चिम घाटातून काही अनेक लहान मोठ्या नद्या वाहतात त्या समुद्राच्या किनाऱ्याला जाऊन मिळतात
किनारी पट्टीची रुंदी कमी असल्या कारणामुळे इथे या किनाऱ्यावर उतरतात आणि त्या नद्यांच्या ह्या मुखाशी काय झालेले आहेत त्याच्यामुळे खाड्या तयार झालेल्या आहेत. जसं की खाडी म्हणजे जर तुम्ही जर वाशी पुलावरून जर कधी आला असाल मुंबईवरून तर तुम्हाला तिथे खाडी दिसते. ती खाडी तयार झाली, खाड्याच्या इथे पण खाड्या तयार झाल्या, त्यांना आपण खाड्या म्हणतो. असून त्रिभुज प्रदेश आढळत नाही. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्व वाहिनी नद्या पश्चिम घाटातून पूर्व घाटातून येऊन मिळतात. म्हणजे पश्चिम घाटातल्या पण नद्या इथे मिळतात आणि पूर्व घाटातल्या देखील नद्या आपल्याला इथे मिळतात. कुठे? बंगालच्या उपसागराला. ओके. आणि दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते आणि या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. ओके. तर अशा पद्धतीने आपण किनारपट्टीच्या प्रदेशाचा अभ्यास केला. आता पुढे जाऊया आपण द्वीपसमूह. द्वीपसमूह म्हटल्यावरती काय, तर भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र, बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने आपण ओळखतो. बरोबर आहे. तर तुम्ही जर पाहायला गेलं तर तिकडचं पाणी जर पाहिलं अंदमान निकोबारचं एक वेगळ्याच प्राकृतिक रचनेने बनलेलं आहे. म्हणून आज अंदमान निकोबार हे जे काही बेट आहे आज एक पर्यटन स्थळ म्हणून आपण आज इथे गणलं झाले, म्हणजे गणण्यात येतं आणि तिथे बरेच पर्यटक देखील व्हिजिट करतात, आज भेट देतात. बहुतांशी लक्षद्वीप बेटे ही प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे. अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. बरोबर आहे. आणि निकोबार समूहातही काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय करतात, पाहायला मिळतात. अशा पद्धतीने आज ह्या आपण भारताच्या प्राकृतिक रचनेबद्दल आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला आणि माझ्या मते तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या रीतीने समजल्या असतील. तर काय काय पाहिलं होतं जर आपल्या ह्या भारत म्हणजे प्राकृतिक रचना व जनप्रणालीमध्ये, तर भारताचं हिमालय, उत्तर भारतीय मैदान, त्याचबरोबर द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह या भागामध्ये आपण काय करतो, विभागणी झालेली आहे आणि त्या प्रत्येक भागाचा आपण काय केला तर चांगल्या रीतीने अभ्यास केला. ओके. आणि अशा पद्धतीने आपण काय केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भारताच्या प्राकृतिक रचनेबद्दल ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. अशा पद्धतीने आपली ही प्राकृतिक रचना तयार झालेली आहे. कुठून कुठपासून, उत्तरेकडे काय आहे, पूर्वेकडे काय आहे, पश्चिमेकडे काय आहे, दक्षिणेकडे काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण आज या पाठांतर्गत अभ्यास केला आणि अशा पद्धतीने आपण ह्या प्रकरण 3 मधला भाग 1 इथे आपण पाहिला. चांगल्या रीतीने तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो आणि इथे आपण भाग 1 थांबवत आहोत. भाग 2 मध्ये ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाबद्दल आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये जसं की आपल्याकडे हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह, तशा त्या ब्राझीलमध्ये काय आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास भाग 2 मध्ये करायचा आहे. आय होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असणार आहे. सो अशा रीतीने आपला भाग 1 मी इथे थांबवतो.